पायदुखी, गुडघेदुखी, टाचदुखी, टाचाला भेगा पडणे, हातापाय सुजणे किंवा हातापायाला मुंग्या येणे, हा सर्व त्रास अगदी खेचून बाहेर काढेल असा एक घरगुती उपाय मी घेऊन आलेली आहे। एकदा ट्राय करा, तुम्हाला एवढा जास्त फरक पडेल की अगदी गोळ्या औषधं न घेता आरामात झोप येईल। त्यासोबत एवढे जास्त खराब झालेले पाय, यामधून रक्त निघत असलेलं, भेगा पडलेल्या टाचा, अशा प्रकारे अगदी सॉफ्ट पाय तुमचे होऊ शकतात। आणि हे माझ्या भावाचे पाय आहेत। काही दिवसापूर्वी खूप जास्त त्याला त्रास होता, यामधून रक्त निघत होतं, 2 पावलं चालणं देखील अवघड झालं होतं। पण एक घरगुती उपाय आम्ही केला जो की आमच्या आजोबांनी आम्हाला सांगितला होता आणि त्या उपायामुळे त्याचे पाय एवढे छान सॉफ्ट मऊ झालेले आहेत। पाहू शकता तुम्ही, एकही भेग यावरती तुम्हाला दिसणार नाही। अगदी लहान मुलासारखे मऊ हे पाय होतात। पेडिक्युअर मॅनिक्युअर करायची अजिबात तुम्हाला गरज पडणार नाही आणि याचा रिझल्ट अगदी तुमच्या समोर आहे। मी स्वतः अनुभव घेतला म्हणून तुमच्यासोबतही शेअर करत आहे। त्यासोबत यामुळे जर तुमच्या पायाच्या नसा आखडल्या असतील, संधिवात असेल, टाचदुखीचा त्रास असेल तर हा देखील त्रास दूर होतो, अगदी आराम पडतो। आणि यामध्ये आपण घरातीलच वस्तू वापरत आहोत, त्यामुळे खर्चही होणार नाही आणि वेळही जाणार नाही। फक्त व्हिडिओला शेवटपर्यंत पहा, स्टेप बाय स्टेप फॉलो करा, 100% रिझल्ट भेटेल। आणि व्हिडिओ आवडल्यास मित्रपरिवारासोबत शेअर करा। तर इथे आपल्याला लागणार आहे ओवा। तर अगदी थोडासा आपल्याला हा घ्यायचा आहे, जास्त नाही। 1-2 चमचे जरी घेतला तरी चालेल, पण याला वापरण्याची पद्धत थोडीशी वेगळी आहे, त्यामुळे लक्षपूर्वक पहा। आणि इथे आपण ओवा यासाठी वापरत आहोत कारण की ओव्यामध्ये अँटीसेप्टिक, अँटीमायक्रोबियल असे औषधीय गुण असतात। आयरन, फॉस्फरस, कॅल्शियम, फायबर, जे की आपल्यासाठी खूप जास्त फायदेशीर ठरू शकतात। यामुळे आपला टाचदुखीचा त्रास कमी होतो, टाचाच्या भेगा कमी होतात। त्यासोबतच आपले जे संधिवात असतो, पायाला मुंग्या येतात, तो देखील त्रास कमी होतो। पण जसं आपण इथं पाहिलं की थोडं वेगळ्या पद्धतीने वापरत आहोत, तर इथे आपल्याला एक कपडा घ्यायचा आहे। स्वच्छ कपड्यामध्ये 1-2 चमचे अशा प्रकारे ओवा आपल्याला बांधायचा आहे, गाठ मारून, किंवा रबर जरी लावलं तरी चालेल। आणि आता आपण इथे 2 ग्लास पाणी एका भांड्यामध्ये गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे। आता या 2 ग्लास पाण्यामध्ये आपण टाकायची आहे ही छोटंसं गाठोडं, जे की आपण ओव्याचं तयार केलेलं आहे। त्याला आपण अशा प्रकारे टाकून छान उकळीपर्यंत गरम करून घेणार आहोत। थोड्या वेळानंतर जसं उकळी येते, यामधील जो ओवा आहे तो देखील गरम होतो आणि त्याचा पूर्ण अर्क या पाण्यामध्ये उतरतो। त्यासोबतच पाण्याचा देखील कलर चेंज होतो। तुम्हाला जर त्रास दूर करायचा असेल तर हा व्हिडिओ पूर्ण लक्षपूर्वक पाहून स्टेप बाय स्टेप फॉलो करा। असं नाही की सुरुवातीला आपण अगोदरची स्टेप करत आहोत नंतर हे करायचं, अजिबात नाही। आपण जसं इथे एक सिक्वेन्स ठेवला आहे, जसं आता आपण ही प्रोसेस करत आहोत, यानंतर अजून एक प्रोसेस होणार आहे। तुम्ही जर याला असं स्टेप बाय स्टेप फॉलो केलं तर नक्कीच तुम्हाला 100% रिझल्ट भेटेल। कारण की काय होतं, आपण छोट्या मोठ्या चुका करतो घरगुती उपायामध्ये आणि त्यामुळे आपल्याला म्हणावा तसा रिझल्ट भेटत नाही। पण काय, गोळ्या औषधं घेऊन शरीर खराब करण्यापेक्षा घरगुती उपाय कधीही चांगले आणि खास करून हा अनुभवलेला उपाय आहे, जेणेकरून तुम्हालाही फायदा होईल। मला तर झालाच आहे, त्यामुळे तुमच्यासोबत शेअर करत आहे। एकदा नक्की ट्राय करा, अगदी तुमचं 20-30 वर्षापूर्वीचं दुखणं देखील यामुळे कमी होऊ शकतं। तर इथे मी असं छान याला उकळून घेतलेलं आहे। पाहू शकता त्याचा पूर्ण कलर बदललेला आहे पाण्याचा, कारण की ओवा जो आहे त्याचा पूर्ण अर्क पाण्यामध्ये येतो। आता हे गाठोडं आपल्याला फेकून द्यायचं नाही, तर थोडं थोडं गरम असतानाच, म्हणजे कोमट असतानाच आपण याला वापरणार आहोत आणि याचं जे पाणी आहे ते देखील आपण वापरायचं आहे। तर सुरुवातीला आपण जे गाठोडं आहे ते थोडंसं गरम आहे, तर वापरून घेऊयात। आपल्याला जर गुडघ्यावरची सूज कमी करायची असेल तर या गाठोड्याचा शेक अशा प्रकारे आपण गुडघ्यावर जर दिला तर बऱ्याच प्रमाणात गुडघ्यावरची सूज कमी होते, त्यासोबतच छान आराम वाटतो। पण लक्षात ठेवा, थंड झाल्यावर हे वापरायचं नाही, अगदी कोमट असतानाच वापरायचं आहे। त्यानंतर लगेचच आपल्याला, आपण जर कपडे पॅन्ट घातली असेल तर झाकून घ्यायचा गुडघा, किंवा जर हाफ पॅन्ट असेल तर याला तुम्ही कपड्याने बांधा, जेणेकरून काय होतं, छान शेकल्यासारखं होतं आणि आराम वाटतो। कपड्याने बांधा किंवा अशी फुल पॅन्ट घाला, जेणेकरून हा भाग झाकला जातो। त्यानंतर जे ओव्याचं पाणी आहे ते कसं वापरायचं ते पाहूयात। तर इथे मी एक मोठं भांडं घेतलेलं आहे, ज्यामध्ये आपल्याला व्यवस्थित पाय ठेवता येतील असं भांडं घ्या। आणि एकदा आपल्याला इथे नॉर्मल पाणी टाकायचं आहे। सुरुवातीला अगदी आपण नॉर्मल पाणी एक मोठा 5-6 ग्लासाचा जग भरून टाकलेला आहे। त्यानंतर यामध्ये आपल्याला टाकायचं आहे ओव्याचं पाणी, जे आपण तयार केलेलं आहे ते पाणी आपल्याला गरम यामध्ये टाकायचं आहे। सुरुवातीला इथे नॉर्मल पाणी मी टाकलं होतं, त्यामुळे हे दोन्ही पाणी मिक्स होऊन कोमट पाणी तयार होतं। तर आपल्याला कोमट पाणी वापरायचं आहे, जेवढं तुम्हाला सहन होतं तेवढं पाणी कोमट घ्या। आणि हा उपाय तुम्हाला संध्याकाळच्या वेळी करायचा आहे, झोपण्या अगोदर। नक्की लक्षात ठेवा, संध्याकाळी झोपण्याच्या अगोदर हा उपाय करा। आणि त्यानंतर इथे आपल्याला मीठ टाकायचं आहे, 2 मोठे चमचे मीठ यामध्ये मी टाकलेले आहे। जर झोपायच्या अगोदर तुमच्याकडे जर वेळ नसेल किंवा लक्षात राहिलं नसेल तर दुपारी झोपण्या अगोदर करा, पण हा उपाय केल्यानंतर 1-2 घंटे का होईना तुम्हाला थोडा आराम करायचा आहे, त्यानंतरच तुम्हाला चांगला फायदा होतो।
तर इथे आपण मीठ टाकलं, ओव्याचं पाणी टाकलं. आता हे कोमट पाणी जोपर्यंत यामध्ये आहे तोपर्यंत आपण यामध्ये पाय सोडून बसायचं आहे. असंच पाय सोडून न बसता आपण जर या पायाची हालचाल केली, बोटांची जर मागे पुढे हालचाल केली तर खूप छान आराम वाटतो, एक्सरसाइज होते, हे पण लक्षात ठेवा. आणि थंड पाणी झाल्यानंतर पाय अजिबात पाण्यामध्ये, थोडंफार कोमट पाणी असतानाच पाय बाजूला काढा, थंड होईपर्यंत अजिबात सोडून बसायचं नाही. आता ही सेकंड स्टेप आपण केलेली आहे. यामध्ये थर्ड स्टेप आपल्याला अशी करायची आहे की जर तुमच्या गुडघ्याचा त्रास असेल, गुडघ्यावर सूज आली असेल, संधिवात असेल, थोडंफार जरी चाललं तरी पाय दुखत असतील तर त्याचं कारण असं असतं की पूर्ण शरीराचं वजन आपल्या पायावरती असतं आणि पाय जर मजबूत नसले तर आपल्याला खूप जास्त त्रास होऊ शकतो. अगदी 2 पावलं चालणंही अवघड जातं. त्यासोबतच आपण कोणती चप्पल, बूट वापरतो ते देखील महत्त्वाचं असतं. चांगल्या क्वालिटीचे चप्पल, बूट वापरले पाहिजेत जेणेकरून आपल्या पायाला छान कुशनिंग मिळतं आणि छान आपले पाय मजबूत राहतात, त्रास होत नाही. त्यासोबतच आता टाच भेगा पडण्याचा देखील प्रॉब्लेम असतो आणि टाचदुखीचा देखील प्रॉब्लेम असतो, जे की दोन्ही प्रॉब्लेम एवढे जास्त त्रासदायक असतात की सहनच होत नाही. पण जसं की मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं, माझ्या भावाचे पाय एवढे जास्त खराब झाले होते, त्याला मी असं छान सॉफ्ट केलेलं आहे, कारण की घरगुती उपाय असा एवढा इफेक्टिव्ह होता की मऊ पाय झाले, पूर्ण त्रास कमी झाला, पायदुखीही कमी झाली. तर त्यासाठी इथे आपल्याला एक काम करायचं आहे. पाय आपण तर सुरुवातीला प्रोसेस केलेली आहे, त्यामुळे पाय स्वच्छ धुतले गेलेले आहेत. आणि त्यानंतर एक छोटंसं भांडं घ्या, त्यामध्ये आपल्याला थोडंसं तेल टाकायचं आहे. इथे तुम्ही कोणतंही तेल वापरू शकता, जसं की तिळाचं किंवा खोबऱ्याचं तेल. आणि त्यामध्ये थोडंसं आपल्याला ॲलोवेरा जेल टाकायचं आहे. तुमच्याकडे जर फ्रेश ॲलोवेरा असेल, कोरफड, तर ती देखील थोडीशी टाकली तरी चालेल. माझ्याकडे नव्हती म्हणून मी ते जेल वापरत आहे. तर या दोन्ही गोष्टी व्यवस्थित मिक्स करून गॅसवरती आपल्याला गरम करून घ्यायच्या आहेत. आणि छान हे गरम झालं की यामध्ये थोडीशी आपल्याला हळद टाकायची आहे. कितीही तुमचे पाय खराब झालेले असू द्या किंवा पायामधून रक्त येत असेल, भेगा पडल्या असतील किंवा मऊ पाय करायचे असतील, त्यासाठी देखील हा उपाय कामी येतो. अगदी तुम्हाला दुसऱ्याच दिवशी याचा परिणाम पाहायला भेटेल, एवढं छान फरक पडतो. त्या इथे मी थोडीशी हळद टाकल्यानंतर व्यवस्थित गरम करून घेत आहे. आता हे थोडंसं कोमट असतानाच आपल्याला पायावरती लावायचं आहे आणि हे कसं लावायचं ते पाहूयात. आणि जसं की आपण ही प्रोसेस संध्याकाळी किंवा दुपारी करत आहोत, त्यामुळे आराम तर पायाला होणारच आहे. त्यासोबतच हे कोमट तेल आपल्याला हे असं लावून घ्यायचं आहे. जिथे टाचाला जास्त भेगा पडल्या आहेत त्यावरती देखील हे असं लावून घ्या. आणि हे लावल्यानंतर आपल्याला सॉक्स घालायचे आहेत, जेणेकरून यावरती धूळ बसत नाही. आणि आपण 1-2 तास तर आराम करणारच आहोत, त्यामुळे हालचाल होत नाही, व्यवस्थित हे आपल्या पायावरती लागतं. यामुळे भेगा तर पूर्णपणे जातातच, त्यासोबतच पाय देखील खूप छान मऊ होतात. नक्की एकदा ट्राय करा, तुमचे सर्व त्रास दूर होतील. आणि हो, चॅनलवरती नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. असेच नवनवीन व्हिडिओज मी तुमच्यासाठी घेऊन येत राहते. पाहू शकता या पायाला पाहून कोणी म्हणणारही नाही की काही दिवसापूर्वी हे पाय केवढ्या जास्त भेगा होत्या किंवा हे खराब झाले होते, रक्त निघत होतं. कारण की आता एवढे छान मऊ झाले आहेत, अगदी लहान मुलासारखे सॉफ्ट तर झालेच आहे. त्याला तुम्ही पाहून लक्षात आलंच असेल की अगदी हात लावल्यावर स्किन कशी लवचिक झालेली आहे. या ठिकाणी खूप जास्त भेगा होत्या तर पूर्ण हे भरून येत आहेत, पाहू शकता. आणि हो, व्हिडिओ थोडासा जरी आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलवरती नवीन असाल सबस्क्राईब नक्की करा. पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.